की डाटा सुरक्षा हमी मिळत, छायाचित्र डाटा होय विख्यात, फ्रेंडस टर्म आयस्पेसी तुलना करीत, विश्वास दृढ होत असे. हा विश्वास दृढ झाल्यानंतर, विश्वास संपादन केल्यानंतर या नव्या माध्यमाचं जे आहे हे प्रचंड स्वागत इथे करण्यात आलं. सामान्यपणे आपल्या जीवनामध्ये पाहतो इतर कोणाशी संवाद करताना डिजिटल स्वरूपात माध्यम उपलब्ध नव्हतं आणि इथे मग डिजिटल स्वरूपामध्ये संवाद करण्याचं माध्यम जे मार्क झुकरबर्ग यांनी पहिल्यांदा उपलब्ध करून दिलं, त्याला कसा प्रतिसाद मिळाला ते पहिल्या आवृत्तीपासूनच लोकांनी यासाठी वापरासाठी अगदी उड्या पाडल्या आणि मग विद्यार्थ्यांनी या युजर्सनं हे कशासाठी वापरलं हे वर्णन करताना इथे असं म्हटलेलं आहे की सकल परस्परा संपर्किती, कुणी नवे मित्र शोधिती, कुणी जुन्या संभाषिती, छंद जाणवी परस्परांचे, कुणी अभ्यास चर्चा करत, कुणी पार्ट्या करी निश्चित, चर्चा सत्र कुणी आयोजित, अगोदरी व्यक्त. हे विद्यार्थ्यांना नवं माध्यम मिळालं संवाद करण्याचं की त्यात काय करू काय नाही असं झालंय. परस्परांना संवाद करणे, नवीन मित्र शोधणे, जुन्या मित्रांचा शोध घेणे, एकमेकांचे छंद जाणणे, अभ्यास गट तयार करणे, पार्ट्या निश्चित करणे, ग्रुप डिस्कशन करणे, अशा अनेक कारणांसाठी thefacebook.com हे अगदी थोड्या कालावधीमध्ये हार्वर्डच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अत्यंत लोकप्रिय संवादाचं माध्यम म्हणून उदयास आलं. आणि यामध्ये वर्णन करताना जे म्हटलेलं आहे काय काय लोकांनी वापरलं, यात शेवटची ओळ जी अशी आहे ती अबोलही होईल. खरंच या माध्यमामुळे अबोल लोकांनाही त्यांचे विचार भावना व्यक्त करण्याची एक अनोखी संधी या माध्यमातून मिळाली. आणि मग नंतर काय झालं की या विद्यापीठाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न ठेवता त्याची लोकप्रियता अशी हळूहळू वाढू लागली की बाकीच्या जे युनिव्हर्सिटीज आहेत किंवा बाकीच्या जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांना पण वाटायला लागलं की आपण या facebook.com मध्ये प्रवेश घ्यावा. आणि मग मार्क झुकरबर्ग यांनी या कक्षा थोड्याशा रुंदावर माजी विद्यार्थ्याद्वार खुले, कर्मचारी नंतर अवतरले, एक एक करत कैक वाढले, 10,000 संख्या भर. मग सुरुवातीला अलुमनी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी यांच्या रजिस्ट्रेशन साठी ओपन केलं. नंतर तिथले कर्मचारी हे आले आणि नंतर तिथले प्रशासकीय स्टाफ, शासकीय स्टाफ, तिथले टीचिंग स्टाफ हा सुद्धा आला. किंबहुना ज्या प्रशासकीय समितीने या मार्क झुकरबर्गवरती जे आरोप केले होते तेही सगळे फेसबुक वरती आता रजिस्टर करून एक युजर म्हणून तिथे संवाद करत. युजरचा लोंढा असा थांबलाच नाही तर पुढे जाऊन करून हार्वर्डाची सीमा पार, thefacebook.com विस्तार, प्रयोशने विद्यालय तर लोकप्रिय होत असे. मग हार्वर्डाची सीमा पार करून ज्या पुढची बाकीचे युनिव्हर्सिटीज आहेत, जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांना पण यात सामावून घेतलेलं आहे. कोलंबिया, स्टॅनफोर्ड आणि येल. नंतर येत असे डार्टमर्थचा कॉल, सोडून त्यांचे नेटवर्किंग सोशल, प्रवेशिले एकचित्रे. हार्वर्ड विद्यापीठाची सीमा पार करून कोलंबिया, स्टॅनफोर्ड, येल, डार्टमर्थ अशा अनेक शैक्षणिक संस्था ज्या आहेत या फेसबुकला जोडल्यात आल्या. डार्टमर्थ संस्थेचं स्वतःचं एक नेटवर्क होतं अशाच पद्धतीचं. तिथल्या विद्यार्थ्यांना फेसबुकचं एवढं अप्रूप वाटत होतं आणि असं वाटत होतं की आपल्या नेटवर्क पेक्षा हे किती चांगलं आहे, तर ते सगळे विद्यार्थी ते डार्टमर्थचं नेटवर्क सोडून सगळे thefacebook.com मध्ये वन स्ट्रोक मध्ये जॉईन झाले. संस्था पहिले 3 मास, संस्था जोडल्या 34, लक्षाहून अधिक लोकांस गोडी पार. केवळ 3 महिन्यामध्ये 34 संस्था ह्या जोडण्या झाल्या आणि लक्षाहून अधिक युजर जे आहेत हे फेसबुक वापरायला लागले. नित्य वापरामध्ये फेसबुकवरची गोडी त्यांना लागली आणि मोठा प्रवाह जो फेसबुककडे येत होता हे मात्र $1,000 खर्च करून घेतलेले सर्व्हर जे आहे ते मात्र कमी पडले. एवढ्या सगळ्या रिक्वेस्ट रात्रंदिन प्रोसेस करण्यासाठी ऍडमिन म्हणून सॅवेरियन आणि श्री झुकरबर्ग या दोघांचे परिश्रम कमी पडू लागले. मनुष्यबळाची अजून आवश्यकता वाटू लागली आणि मग सॉफ्टवेअरच्या क्षमतेचा प्रश्न उत्पन्न झाला. अशा वेळी तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मार्क झुकरबर्ग यांनी 5 सर्व्हर नवीन खरेदी केले. ओपन सोर्सचं तंत्र घेतलं. याबद्दल असं लिहिलंय, ओपन सोर्स तंत्र अवलंबिले, सर्व्हर 5 वाढविले, स्पेस क्रियाने जमविले,
गुंतवणूक तशी सहज तर लोकांच्या रिक्वेस्ट प्रोसेस करून युजरचं समाधान होण्यासाठी ओपन सोर्स तंत्र वापरलं, 5 सर्व्हर वापरले, होस्टिंगची स्पेस वाढवली. काही ठिकाणी किरायाने होस्टिंग घ्यायची असेल तर ते होस्टिंग स्पेस किरायाने घेतली. अशा पद्धतीनं एकंदरीत $10,000 इथे डॉलर एवढे गुंतवणूक श्री मार्क झुकरबर्ग यांनी या ठिकाणी केली. आता जसं मी सांगितलं की यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऍडमिन द्वारे त्याची मंजुरी करावी लागायची, मॅनपॉवर वाढवायला लागायचं. रात्रंदिवस बसून युजरचे रिक्वेस्ट प्रोसेस करता करता यांचे नाके नऊ यायला लागले. आणि मग अशा वेळी सॅव्हेरियन मार्क उभयता रात्रंदिन असे कार्यमग्नता रिक्वेस्ट प्रोसेस करूता कार्यांना उडके वेळेत कार्य वेळ रिक्वेस्ट पेंडिंग राहायला लागल्या. यांनी रात्रंदिवस बसलं तरी एक प्रोसेस करत होता. एवढी झपाट्याने संख्या वाढत होती या दोघांनाही काम उरकत नव्हतं. वापरकर्त्यांचा लोंढा व्हासी तेने संतुष्ट करण्याची असावा कोणी तंत्रज्ञ साथीची मार्क म्हणी निर्धारी. आता कोणीतरी तिसरा तांत्रिक माणूस तंत्रज्ञान जाणणारा आपल्या सोबत असावा असा मार्क झुकरबर्ग यांनी विचार केला. आणि हे पाहता पाहता त्यांची एका व्यक्तीवर नजर पडली आणि तो व्यक्ती म्हणजे श्री डस्टिन मॉस्कोविज. हे मार्क झुकरबर्ग यांच्या रूममध्येच राहायचे. आद्य तंत्र त्यांना येत होतं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर डस्टिन मॉस्कोविज नावाचा मार्के खोली राहायचा, आद्य तंत्र जाणायचा नवीन साथी झाला. मार्क झुकरबर्ग लक्षात आलं की हा आपल्याला नवीन साथी म्हणून आपल्या सोबत येतो. तो अर्थशास्त्राचा विद्यार्थी होता आणि आधुनिक तंत्र जे आहे टेक्नॉलॉजी हे त्याला चांगलं आवडत होतं. अशा पद्धतीने मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की तू आमच्यासोबत तुम्ही जॉईन होण्यासाठी विनंती केली. मॉस्कोविजने सुरुवातीला आढळले घेतले पण नंतर त्याला लक्षात आलं काही हरकत नाही आणि मग तो तिथे मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत काम करण्यासाठी तयार झाला. ऐसे जमले तिघे जण नाविन्याचा ध्यास घेऊन कार्य करते रात्रंदिन लक्ष करी निर्धारित. अशा प्रकारे 100 भले 2 आणि 200 भले 3 जसं म्हणतात त्याप्रमाणे मार्क झुकरबर्ग स्वतः श्री सॅव्हेरियन आणि श्री मॉस्कोविज अशांचं तिघांचं जे त्रिकूट आहे हे फेसबुकचा बॅकएंड सांभाळण्यासाठी सज्ज झालं. इथे हा फेसबुक पुराणाचा तिसरा अध्याय समाप्त होतो आहे. इथे श्री फेसबुक पुराणे फेसबुक गुरु शिष्य संवादे तर facebook.com नोंदणे प्रसिद्धी प्रसार वर्णने सॅव्हेरियन मॉस्कोविज सहभागा तृतीयोध्याय. अशा प्रकारे आता तिसरा अध्याय इथे संपलेला आहे. या अध्यायात आपण फेसमॅचच्या त्रुटी सुधारून facebook.com ची नोंदणी आणि त्यामध्ये त्याचा कसा सुरुवातीला प्रसार झाला, facebook.com नावाचं गमक की याला फेसबुक असं नाव का दिलं आणि 1 से भले 2 2 से भले 3 प्रमाणे तिघे जण साथीदार कसे मार्क झुकरबर्ग सोबत बॅकएंड सांभाळू लागले हे वर्णन ऐकलं. आता चौथ्या अध्यायामध्ये फेसबुकचा पहिला व्यावसायिक आणि त्यामध्ये एक नवीन व्यक्तिमत्व ऍड होतंय ते म्हणजे श्रीमती ट्रिशिया ब्लॅक. या एक अनोख्या व्यक्तिमत्वाची आपल्याला इथे पुढच्या अध्यायामध्ये ओळख होणार आहे. आणि त्यानंतर फेसबुक वरती झळकलेली पहिली जाहिरात कोणती ही माहिती आपल्याला या पुढच्या अध्यायामध्ये मिळणार आहे.